पदरामध्ये दुःख यायले. त्याच्यासाठी महाराज एवढंच आहे की माणसाचं नामचिंतन जर असेल तर महाराज निश्चित रूपाने हे दुःख दूर करण्याची ताकद आहे. हे मीच नाही, शास्त्र सांगते. श्री कृष्ण चरणाम भोजम स्मर दुःखम गमिष्यते. हे दुःख दूर करण्याची ताकद त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये. विठाला 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 भगवंताचं नामचिंतन करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यासाठीच नामचिंतना पहिल्या दिवशी अभंग असावा आपल्या वारकरी संप्रदायाचा नियम आहे. त्या नियमाप्रमाणे मी नाम जगद्गुरु तुकोबारायांनी नामस्मरणाची स्थिती दाखवली. महाराज एक भक्त नाही, आपलं विचार जर केला तर आपली संतांची भक्तांची भूमी आहे की नाही. मी तर विचार करतो महाराज, वर तुम्ही जसं जसं वर जाताल हिमालयाकडं, हिमालय कोणाची भूमी आहे बापू? देवभूमी, देवता लोकांची भूमी उत्तरांचल आहे. मध्ये लोक नर्मदेची प्रदक्षिणा करायला, तर नर्मदेची परिक्रमा आहे की नाही. आता ते फेसबुकला सोशल मीडियावर भरपूर महाराज नर्मदेच्या परिक्रमाचा 25वा दिवस, कोणाचा 75वा दिवस, 76वा असे मिळून नर्मदेची प्रदक्षिणा 3-3, 4-4, 5-5 महिन्यामध्ये पूर्ण केली. बाळू महाराज गिरगावकरनं झालं बोलणं, मी आम्ही अभिनंदन केलं. म्हणलं महाराज तुमची प्रदक्षिणा घडली. म्हणले हो म्हणले, करून घेतली पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यानं. आपलं काय म्हणले महाराज, प्रदक्षिणा जे करतात तिथं हे सगळे संत महंत हे सगळे आहेत. आणि ही जर भूमी जर बघितलं तर ही कोणाची, गोदावरी काठ जी आहे ना, हे गोदावरी काठ जर पाहितलं तर ही खऱ्या संताची भूमी, ती महंताची भूमी आहे नर्मदा. त्याच्यासाठी महाराज जेवढे भक्त इथं आले, जगाच्या मालकाला ये नाही, जेते हरीचे दास जन्म घेते जेते हरीचे दास, जन्म घेते जन्म घेते हरीचे दास. पवित्र ते कुल पावन तो देश, भले भले पवित्र ते कुल पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेते, जेते हरीचे दास जन्म घेते, जेते हरीचे दास जन्म घेते. पवित्र पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेते. इथं भगवंताचे दास, इथं भगवंताचे भक्त आहेत. का? भगवंताच्या नामस्मरणानं जगाच्या मालकाला आपलंसं केलंय. आता एक भक्ताचे चरित्र नाही, हजारो भक्ताचे चरित्र आहेत महाराज. कारण 5 वर्षाच्या अवस्थेमध्ये ध्रुव बाळानं कशाच्या स्थितीवर जगाच्या मालकाला केलं? नामस्मरणाच्या महाराज. जयति जगति मायम यस्य कायाधवस्ते, वचन रचनमेकं केवलं चाकले, ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो द्रोयम्, सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मी. ही ताकद नामस्मरणाची आहे. विठाला केवळ पाहितलं भक्त नामचिंतनानं जिंकतील अशातला भाग नाही. संस्कार बी माणसाचे कुठं जात नाहीत विचार केलात. आता आपण सहजच महाराज गजानन महाराजाची पालखी जर निघाली तर आपण बघतच महाराज सोशल मीडियावर टी व्हीवर दाखवतात गजानन महाराजाच्या पालखीपासून हरिण सोबत आहे म्हणले, आहे की नाही.
ते देवाचं चिंतन करत करत नामस्मरण करत करत जगाच्या मालकाच्या विठेवरच्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर पोहोचले महाराज. हे नामचिंतनानं महाराज हे सुद्धा संस्कार असतात. तो संस्कार महाराज. अहो भागवतामध्ये बी एक मोठा उद्धार झाला गजेंद्राचा. ते गजेंद्र का साधारण होतं का महाराज. पण जन महाराज सगळे बघा संसारामधले. आता संसार त्याचं नाव संसार आहे. संसार ती संसार. हे संसार पुढं सरकत चाललाय. या संसाराचं चांगलं संसारामध्ये महाराज काम केलं तर चांगलं आहे. एखाद्याला जर लईच वाटत असेल ना आपले मायबाप लय जीवाऊ घ्यायला महाराज लय आनंद महाराज 4-5 दिवस बसून राहिले काय म्हणतात जन्म देणारे मायबाप सुद्धा म्हणतात आज काहीतरी बघावं पोटा पाण्याचं. हां किती दिवस बसून खायचं असं. सब पैसे के भाई भाई सब पैसे के भाई भाई सब पैसे के भाई सब पैसे के भाई. ओ दिल का साथी नहीं कोई दिल का साथी नहीं कोई सब पैसे के भाई भाई सब पैसे के भाई भाई सब पैसे के भाई. दिल का साथ नहीं रे कोई. दिल का साथी 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 नहीं रे कोई. दिल का साथी दिल का साथी नहीं जब लग अपने पलों में पैसा तब लोग सलाम करे अपना पैसा निकल गया तो कोई न मिठा बोल सब पैसे के भाई क्या बात आहे. असं म्हणल्यावर रात्रभर बी मैफिल सोडायचं काम नाही. विठाला विठाला. सब पैसों के भाई. विचार जर केला तर महाराज खरंच आहे ना. हां विचार जर केला तर महाराज खरंच आहे. पैसा तेरे तीन नाम परशु परशा हां असं बरोबर आहे का नाही म्हणजे भाऊ. हां इकडं लागत रेन जरा. विठाला विठाला. त्याच्याकडे काहीच नसू द्या. त्याला काय म्हणतात भाऊ काय त्या परशाकडं काहीच नाही. आणि थोडंसं चलती गाडी असू द्या परशु सगळे परशु परशु कोणी दादा 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 आणि परशुराम. महाराज पैसा सर्व. पण मला सांगायचं तात्पर्य हे महाराज संपूर्ण संसारामध्ये आहे तर सर्व आहे महाराज. ही स्थिती भगवंताचं नामचिंतनानं भी होऊ शकते. गजेंद्र जो होता तो गजेंद्र महाराज मगरमच्छनं त्याचा पाय पकडला. कथाप्रसंग भाग आहे. कथाप्रसंग पाय पकडला आणि पाय पकडल्या अगोदर उन्मंत होता. म्हणला आपलं काय कोणी बिघडू शकते का म्हणला.
आता काही माणसाला थोडंसं ताटस्थपणा असते महाराज. काय आपलं काय म्हणलं काहीच बिघड मी जर माझी शक्ती दाखवली तर चांगले चांगले माझ्या पुढे टिकत नाहीत म्हणला. याचं काय म्हणला विचार केला तर हे लहान आहे म्हणला, याला संपितो म्हणला. महाराज अहमपणा आला इथं. पहिली गोष्ट अहमपणा आला. त्यानं पाय सोडला नाही, ह्यानं सगळी शक्ती लावली, सगळं वापर बघितलं, त्यानं काय पाय सोडला नाही. ते हळूच आपल्या मालकिनीला म्हणला कानामध्ये, मला वरी घ्यावं लागतं इकडे म्हणला. मी एका धर्मसंकटात अडकलो म्हणला, तुला वरी घ्यावं लागत आहे मला. कानात म्हणल्या महाराज मालकीनबाईनं साथ एका मिनिटामध्ये दिली. मालकीनबाईनं साथ दिली की महाराज दोघांनं बल लावलं, दोघांनं शक्ती लावली, पण त्यानं पाय काय सोडला नाही. पाय नाही सोडला की महाराज त्याला वाटलं बाप रे म्हणला आता मामला गडबड आहे म्हणला. लेकरा बाळायला सांगितलं पाटील, लेकरा बाळायला म्हणला काढागडे म्हणला वरी. अरे ज्यावेळेस माझ्यासोबत चलत होते त्यावेळेस माझ्या छायाछत्राखाली चलत होतात ना म्हणले. हां, आणि आज मी एका धर्मसंकटात होते म्हणले, आज तुम्ही मला वर घेईनच म्हणले. महाराज लेकरं बेजार झाली. पहिल्यापासून पाहितलं सगळा परिवारच पाहितलं, लेकरा बाळासहित मालकीनीसहित बेजार झाले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सायंकाळ झाली, सूर्यास्त व्हायची वेळ आली. म्हणले काय हरकत नाही महाराज, लेकरं बाळं बघा. हळूहळू साथ सुटली. लेकरं बाळं म्हणले बाबा काय तुमच्यासाठी आम्ही काय दिवसभर उपाशी राहावं का काय? सकाळपासून अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही पोटामध्ये. महाराज लेकरं बाळं सोडून जायला लागली. आता खरंच वास्तविक स्वरूप पाहता महाराज संसाराचं रूप आलं का नाही बापू? जन हे सुखाचे दिल घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल घेतल्याचे, जन सुखाचे दिल घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल घेतल्याचे, जन ही 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 सुखाचे दिल घेतल्याचे. हल्दी हे काळीचे नाही कोणी, हल्दी हे काळीचे नाही, नाही, नाही रे कोणी. झालाही नशाती नाकडोळे गळती, झालाही नशाती नाकडोळे गळती, झालाही काही कोणी अंतही काळीचे, काही कोणी लाजी जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, हे जन आहे. विचार जर केला तर हे वास्तविक पाहता हे संसाराचं स्वरूप त्याच्या समोर आलं. आणि संसाराची हीच गत आहे. संपूर्ण महाराज जोपर्यंत अंगामध्ये शक्ती आहे तोपर्यंत माणूस काय करते, रात्रंदिवस वैजनाथ महाराज भजन पूजन, भजन पूजन चालतंय का? हा हा, आयसे तुम्ही कुटुंब पोसिले, हा आयसे वेचुनी कुटुंब पोसिले. सांगतो आम्हा काय इथे विठाला विठाला. कोणत्या हिताला जागायचे बापू? ह्या हिताला जागायचे का आपुलिया? विठाला 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 विठाला
संसाराची हीच गत आहे. रात्रंदिवस मेहनत केली, कष्ट केले, दिवसाची रात्र, रात्रचा दिवस, हाडाचे काढं, रक्ताचं पाणी केलं आहे की नाही. कशासाठी? सुखी होण्यासाठी. मीच नाही सुखी, माझा लेकर बाळ, माझा परिवार सुखी व्हावं. शास्त्रामध्ये सुद्धा पहिलं हेच प्रश्न आहे. सुखाय कर्माणि करोति लोका. लोक रात्रंदिवस मेहनत करत आहेत, कष्ट करत आहेत अण्णा, सुखी व्हावं. पण किती सुखी आहे? जो देखे सो दुखिया बाबा सुखिया नाही, दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे. मग विचार जर केला तर आमचंच काय, देवाचा राजा सुखी नाही तर आम्ही तुम्ही काय सुखी होणार आहेत? विठाला 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 विठाला. न चंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्तीनः सुखम अस्ते विरक्तस्य मुनिरेकांत जीविन. आणि सुखाची खरंच जर प्राप्ती पाहिजे असेल तर कुठं जाण्याची गरज नाही हो. फक्त संताची चरण कमल पकडा महाराज, सुखीच होऊन जाताल. सुख तसे प्रत्यक्ष अलंका भुवनी नांद तसे. सुखानुपमे संतांचे संगती. असं प्रत्यक्ष अलंकापुरी नांद तसे. सुख संताच्या संगतीमध्ये. सुख एकहीची ठाई बहु पायी संतांच्या. मग त्या संतांच्या चरणावर पाहितलं, नतमस्तक झालात तर सगळं दुःख दूर करायची ताकद आहे. पण ते संत महात्मे काय करतात? शेवटी नामचिंतनच करतात. बघा तुम्ही, मोठ्या महाराजाचं कीर्तन कमी झालं तरी लोकायला काय वाटत नव्हतं. पण मोठ्या महाराजाचं काय व्हावं? दर्शन व्हावं. मोठ्या महाराज, अहो मी बऱ्याच वेळा लहान असताना बापू गाडीत कधी कधी जायचं बाबांसोबत. गाडीत जात असताना महाराज सहजच एखाद्या माणसाला मोठ्या बाबांचं दर्शन जर नाही झालं, महाराजाची गाडी जर निघून गेली तर लोक महाराजाच्या गाडीच्या टायर खालची माती उचलायची आणि काय करायचे? कपाळाला लावायचे. महाराज संत चरण लागता सहज सहज स्वरूपानं. ही मोठी ताकद आहे महाराज भगवंताचं नामचिंतन घेण्यात. आणि ती नामचिंतनाची महिमा जर सुरुवात जरी असेल तर मोठ्या महाराजांच्या माध्यमातून माझ्याकडं. महाराज मी कशामुळं? कारण मोठ्या महाराजांनी मला पहिल्या जीवनामध्ये हेच अभंग शिकवला आणि ह्या अभंगावरच पहिलं कीर्तन मी केलं होतं बापू. ते बी कशा स्थितीमध्ये? बनियन मुरलीधरराव, खाली पॅन्ट. बाबानं कळी काढली आणि पहाट कीर्तन चालू होतं. कीर्तन चालू असताना पाठीवर हात टाकला आणि चल बोल म्हणले. म्हणलं बाबा काय बोलू? म्हणले रात्री अभंग नाम घेता वाया गेला. पाठीवर हात पडल्या पडल्या. म्हणलं बस बाबा आहेत ना सोबत माझ्या, काही चिंता नाही म्हणले. मग तेच अभंग मला शिकवलं महाराजांनी आणि आज तोच माझ्या बुद्धीला पहिल्या दिवसाच्या नियमाप्रमाणे अभंग सुचला. महाराजांनी सांगितलं, महाराजांनी अरे भगवंताचं नामचिंतन घेऊन आतापर्यंत कोण वाया गेले? अभंगाचं पहिलं नाम घेता नाम घेता वाया गेला. नाम घेता नाम घेता वाया गेला. नाम घेता वाया गेला.
नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला. आत्तापर्यंत पाहितलं महाराज एवढं विनंती करून विचारत आहेत, आत्तापर्यंत नामस्मरण घेऊन कोणी वाया गेलं का? हां, कोणी पाहितलं वेळ तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या भक्तीचं वेडच आहे. पहिलं भक्तीचं लक्षण आहे वेड. माणूस वेड्यासारखं नाचायच लागत आहे, नाचायला लागते महाराज भगवंताचं. तर मी आळंदीमध्ये एक लय मोठा महान पुरुष होता महाराज. आता त्या काळामध्ये जवळजवळ मी 97-98च्या पिरियडमध्ये बालवाडी पहिली दुसरीचा काळे पाटील एक महात्मा होता. एवढा ग्रॅज्युएशन कंप्लीट महाराज, पूर्ण इंग्लिश, मराठी तर हिंदी काही येत नव्हतं, इंग्लिश टू इंग्लिश बोलायचा. आणि तो वेड्यासारखा महात्मा फाईतलं रोज माऊली ज्ञानोबरायच्या, दिवसभर प्रदक्षिणा करायच्या. सिद्धी जवळ आणि खऱ्या संत महात्म्याजवळ, अशात महात्म्याजवळ सिद्धी म्हणती महाराज तुमच्या चरणाची दासी करा की. पण असे महात्मे असे भक्त काय करतात, सिद्धीला जवळ सुद्धा येऊ देत नाहीत. कारण सिद्धी जर जवळ आली, हा सिद्धीला ते आहे बरोबर आहे, पण विचार जर केला तर सिद्धी आली जवळ की उद्या प्रसिद्धी येते. आणि प्रसिद्धी आली बापू, देवापासून देव भक्त किती दूर जाते. देवापासून दूर होते, वंचित होते. आता ते एक आहे का महाराज, त्या ऋषभदेव होते, ऋषभदेवाजवळ 8 प्रकारच्या सिद्धी जवळ याच्या. आई मा, महिमा, गरिमा, लदिमा, इसत, वसत, हे सगळे सिद्धी महाराज तुमच्या चरणाची दासी करा हो, जवळ सुद्धा येऊ द्यायची नाहीत, फटकारायचे. महाराज सिद्धी होत्या, पण सिद्धीचा वापर करत नाहीत संत महात्मे. संत महात्मे सहज स्वरूपाने होते. त्याच्यासाठी ते महात्मा महाराज एवढा विरक्त होता, त्यागी होता. जवळ सुद्धा महाराज अशा जागेवर जाऊन बसायचा की त्या माणसाला त्या घाणीकडे, आता ते भाजीपाला, पहिली भाजी मंडई होती घाटाच्या वरून, आहे की नाही, माऊली ज्ञानोबरायच्या इंद्रायणीच्या बाजूला इथं तेवढे सगळं भाजीपाला असायचा. त्या अशा घाण जागेवर जाऊन बसायचा एक माणसाला, असं तिथं 2 मिनटं सुद्धा थांबू वाटायचं नाही. ते महात्मा, मी का महात्म्याचं वर्णन करत आहे महाराज, सतत त्याचं एकच स्मरण, एकच चिंतन. त्याला साधं बोलाय बी गेलं म्हणलं भोजन बिजन काहीच नाही, काहीच बोलत नव्हतं महाराज, फक्त नामस्मरण माऊली ज्ञानोबरायांच्या भूमीमध्ये. आणि नामस्मरणानं पाहितलं तो एवढा यशस्वी ठरला महाराज. आज बी मोठे मोठे पाहितलं कुरेकर बाबा आहेत, ज्यांच्या नावाखाली आळंदी पूर्ण येते. वैद्य बाबा असताना, जयराम बाबा असताना, तो कालावधी तो प्रेड होता महाराज. आणि ते महात्मे, हे मोठे मोठे महात्मे त्या महात्म्याच्या चरणावर झुकत होते. आता संत संतांनाच ओळखू शकतात, आम्ही तुम्ही साधारण जीवात्मा संतांना ओळखू शकत नाहीत. महाराज होते, महाराजाच्या सानिध्यात राहिलोत, पण महाराज किती जणाला कळाले, महाराज गेल्यानंतर महाराज कळाले महाराज. कारण सद्गुरू मोतीराम महाराजाच्या सानिध्यात राहून नामचिंतन, आता महाराजांचं सांगायचं जास्त गरज नाही तुम्हाला महाराज, तुम्ही सगळे महाराजांना जवळून पाहून आहात, आहे की नाही. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन, उठता बसता महाराजाचा हात चालूच असायचा, मोठ्या बाबाचा भजन चालूच असायचं सतत महाराज. मी एकदा हळूच विचारलं बापू, म्हणलं हे बाबा असं काऊन करायला तुम्ही भजन सारखं सारखं असं, आपल्याला काय लहानपणी महाराज. पण भगवंताचं नामचिंतन, त्याचा परिणाम काय झाला, जगाच्या मालकानं हृदयाशी धरलं. हरिभक्ताच्या साक्षीने भीमेच्या खुशी देह समर्पिला विठ्ठल चरणाशी. पर्वकाळ गुरुवार आषाढ शुद्ध द्वादशी, रायमाल सबोधी पंढरी निवासी. ही हरिनामाची ताकद आहे महाराज. मग महाराजांना सिद्ध केलं की नामस्मरण घेऊन आतापर्यंत कोण वाया गेले, आहे की नाही. अहो एवढंच नाही, आपण तुमच्यासमोर उदाहरण ठेवलं, आमचा तुमचा उद्धार होईल ह्याच्यामध्ये नवल नाही. जो गजेंद्र होता तो प्रसंग महाराज, त्या गजेंद्रानं रात्रंदिवस पाहितलं, भजन केलं, सगळे सोडून गेले, पत्नी सोडून गेले, लेकरबाळ सोडून गेले, पण त्यानं त्याचे हाल सोडले का महाराज. तसं माणसानं एकनिष्ठ व्हावं, यालाच म्हणतात श्रद्धा. निष्काम निशळ विठ्ठली विश्वास, निष्काम निशळ विठ्ठली विश्वास, निष्काम निशळ विठ्ठली विश्वास, निष्काम निशळ विठ्ठली, निष्काम निशळ विठ्ठली विश्वास, निष्काम निशळ विठ्ठली विश्वास, निष्काम निशळ विठ्ठली विश्वास.
निष्काम निश्चय थई विश्वास. विश्वास आला का नाही शब्द? मी पहिला शब्द काय होता बापू? श्रद्धा, संबंध आणि विश्वास. हे माणसाचा विचार जर केला तर एकनिष्ठ व्हावं लागते. माझं हे स्पष्टीकरण आहे महाराज. 4 जाग्यावर फावड्या मारल्यानं पाणी लागत का? लागतंय. 4 जाग्यावर फावडे मारल्यानं पाणी लागतंय का? पाणी लागत नाही. एकनिष्ठ व्हावं लागेल आणि एकनिष्ठ झाल्यावर निश्चित रूपानं तो जगाचा मालक मिळेल. महाराज ते आपल्या दृढ विश्वासावर राहिला आणि विश्वास राहून सगळ्याची साथ सुटली. पण त्याच सुन्न पाहितलं कमल पुष्प तोडलं आणि कमल पुष्प तोडून सांगितलं, जो ह्या सृष्टीचा निर्माता आहे, जो ह्या सृष्टीचा पालन करताय, जो ह्या सृष्टीचा संहार करताय, अशा परमतत्वाच्या चरणावर माझा साष्टांग प्रणिपात. महाराज जगाच्या मालकाला यावं लागलं. गजेंद्राचा धावा तो हा केला मिटाई. गजेंद्राचा धावा तो हा केला मिठाई. धावा तो केला मिठाई. कन्वलू कृपाळू भक्ताला की मोही. गजेंद्राचा धावा तुवा केला मिठाई. 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 त्या गजेंद्रानं धावा केला आणि धावा केल्या केल्या महाराज या सृष्टीचा निर्माता आहे म्हणले कोण आहे? जगाच्या मालकाला यावं लागलं. तया गजेंद्राचे लवड सवडी. तया गजेंद्राचे लवण सवडी. स्वर्गाहुनी तातडी. स्वर्गाहुनी तातडी. गरुडावरून घेऊन उडी. वा करुणावन उडी घेऊन उडी. बंधन तोडी. मुकदमनं अंधाराचा फायदा घेतला बाबा. टाकळीचे मुकदम भजनी मंडळ. वा नाही कंटाळून गेली असतात. जाऊ द्या आता दिवसभर. विठाला विठाला विठाला. हो त्या गजेंद्रानं महाराज भगवंताचा दावा केला आणि दावा केलं जगाच्या मालकाला यावं लागलं. असे एक भक्त नाही, अशा अनेक भक्त आहेत तुमच्या पुढं. 4,500 भक्तांचं उद्धार झाला महाराज आहे की नाही. मग असे बरेचसे भक्त आहेत आणि भक्ताच्या याच्यासाठीच भगवंताचा अवतार आहे. नामस्मरणानं उद्धार होते आहे. असे एक नाही बरेचसे भक्त आहेत. मग त्याच्यामुळे जगद्गुरु तुकोबारायांनी पुन्हा पुन्हा विनंती केली. सांगा म्हणलं कोण आतापर्यंत संत महंत हे महान महान विद्वान असणारे ह्या सुद्धा लोकांना पाहितला हात जोडून साष्टांग प्रणिपात करून प्रेमानं विचारलं, सांगा अभंग. सांगा विनावी तो तुम्हासे. सांगा विनावी तो तुम्हासे.
विनवी तो तुम्हासी सांगा विनवी तो तुम्हासी सांगा विनवी तो तुम्हासी सांगा विनवित तुम्हासी सांगा विनवित सांगा विनवित तुम्हासी सांगा विनवित सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी. सर्व संत महात्मे जगाच्या पाठीवरचे महाराज सर्वांना विनंती केली महाराजांनी. म्हणजे आत्तापर्यंत कोण पाहितलं भगवंताचं नामचिंतन घेऊन व्यर्थ गेला महाराज. विनाकारण भगवंताचं नामचिंतन घेऊन महाराज नामस्मरणामध्ये एवढी मोठी शक्ती आहे. तुम्ही जर विचार केला तर श्रीधाम वृंदावनमध्ये एक आता असा महान महात्मा आहे ज्यांचं नाव आहे प्रेमदासजी बाबा, आहे की नाही. तुम्ही रील्स बघत असताल मोबाईलवर, रील्स बघत असणारे प्रेमानंदजी महाराज. आता विचार करा, माणूस नामस्मरण काय महाराज, माणूस एका किडनीवर सुद्धा जीवन जगणं मुश्किल आहे. पण ज्या महात्म्याला दोन्ही बी किडन्या नाहीत, एक नाही पाटील किती, दोन्ही किडन्या नाहीत, दोन्ही पण दोन्ही किडन्या नाहीत महाराज. बरेचसे भक्त आले, छोटे छोटे चिमुकले लेकर आले, बोले बाबाजी हमारी किडनी ले लो, हमारी किडनी ले लो. आता महाराज ते प्रेमदासजी महाराज काय म्हणतात हसत हसत, अरे जब तक श्री राधा रखेगी तब तक मैं रहूँगा, जिस दिन श्री राधे जी का, जिस दिन किशोरी जी का बुलावा आया उसी दिन बस चल दूंगा बस. कारण का रात्रंदिवस भगवंताचं स्मरण, भगवंताचं भजन, आणि ह्या भजनामध्ये ही ताकद आहे महाराज. त्याच्यासाठी महाराजांनी पुन्हा पुन्हा पाहितलं, प्रलोभन केलं. महाराज सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी. भगवंताच्या नामस्मरणानं कोण तरलं नाही, नामे तरीला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून, आहे की नाही. सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी विठोबा रकुमाये विठोबा, अरे विठोबा रकुमाये, 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 विठोबा 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 विठोबा. टाळं टाळं टाळ्या टाळ्या, हा 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 असं. हा हा ढोबा ढोबा नामे तरीला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून. सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी. महान सत्पुरुषांना, महान संत महात्म्यांना महाराज पाहितलं. महाराजांनी विनंती केली, क्षमा मागून पाहितलं, पुन्हा सांगितलं नामस्मरणानं, आहे की नाही. अभंगाचं शेवटचं चरण. सलगीच्या सगळे बोलला तुका
वा वाजवा वाजवा संत म्हणतासी धरुसी संत महंत सितरुसी संत महंत सितरुसी महंत सितरुसी Be
लगेच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा. सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी. धावत्या वेगामध्ये सेवा करण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघामध्ये बरेचसे काही अपशब्द जातात. बुद्धीचा दोष आहे. एखादा शब्द चांगला असेल तो गुरुवर्य मोठ्या महाराजांचा बाबांचा कृपा आशीर्वाद आहे की नाही. गोड असं आयोजन आहे. पुनश्च एकदा गावकरी मंडळींना मनापासून धन्यवाद देतो. सुंदर असं ज्या परंपरेमध्ये आपण आहात त्या परंपरेनुसार नियमाप्रमाणे चालू आहे. लेने को हरिनाम और देने को अन्नदान. मोठ्या महाराजांना हेच आवडत होतं पाटील. त्याच्यासाठी महाराज हे सुंदर गोड असं आयोजन आहे. सर्व गावकरी मंडळींना मनापासून धन्यवाद. हे सर्व गुणीजन मंडळी आहेत. सर्वांच्या चरणावर नतमस्तक मोठ्या आनंदानं महाराज नामांकित आहेत. फक्त एवढंच आहे, ह्या 2-4 दिवसापासून जसं ते घटना घडली तेव्हापासून महाराजाचा एक व्हिडिओ व्हायरल आहे की नाही. थोडं कीर्तनाची जर वेळ 7 ते 9 असेल तर ठीक आहे. पण तेच मी बी त्याच विचाराचा आहे. विचार जर केला तर मालकाला मी म्हणलं होतं, भाऊ म्हणलं एवढं शक्य नाही 7 ते 9 आपल्या इकडं पश्चिम महाराष्ट्रासारखं. पण मिनिमम एक 8 ते 10, 9 ते 11 ऐवजी 8 ते 10 व्हावं अशी कीर्तनाच्या माध्यमातून जिथं जिथं कीर्तन सेवा आहे त्या माध्यमातून त्या परिसरामध्ये आमचं सांगण्याचं चालू आहे. आणि तुमचं विशेष स्वरूपानं सहकार्य राहील. पंचकृषीतील गावातील सर्व भाईभक्तांना मनापासून पाहितलं बस विनंती करत आहेत. असं वेळ असू द्या. सर्व गुणीजन मंडळी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला पाहितलं. पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर